याची शिस्त स्वरूपापासून पाहिली त्यानुसार दादाला माझे माझे दादा आशीर्वाद असू दे माझ्या दादांना. माझे दादा लवकर येऊ द्या बारामतीला. माझ्या दादाची कोण अशी येणार आहे बारामतीत आमदार बनले सगळ्या. दादा म्हणजे दादाच होते. माझ्या आईच्या घरी मदत केली होती. माझ्या आईचं किडनीचं ऑपरेशन दादांमुळे झालं. किडनीचं ऑपरेशन करण्याचं त्यांनी मदत केली माझी. आई माझी आज त्यांच्यामुळे जेवण दादा आमचे ते दादा. काय सांगायचं दादा आता तुम्ही परत या. परत येऊ द्या बारामती. केलंय जाजोय बा काटेवाडी. काय सांगताय आता? भावनिक झालाय तुम्ही, डोळ्यात अश्रू. दादा मी काटवाडीचे आहे. दादांच्या शेतामध्ये काम करत होते, बंगल्यामध्ये काम करायची. आमचे अख्खे सगळे कुटुंब दादांच्या जीवावर होते. आम्हाला खायला प्यायला नव्हतं. दादांच्या वहिनींनी सगळ्यांनी सहकार्य केले, सगळ्यांना घरदार दिली, स्वतःच्या मसनी ही घर बसल्या काम दिली सगळ्या लेडीजला. दादांनी सगळे चांगले केले. मला बारामतीत दिली, इथं सुद्धा दादांचं सगळे दादांनी आम्हाला साथ दिली. मी कसब्यामध्ये राहते. दादांनी माझ्या दीराला माझ्या जावाला तिकीट दिले आता ह्या इलेक्शनचे विजय खरातला. दादांनी स्वतः म्हणले विजय खरातला हे तिकीट द्यायचं या मतदानाचे. दादांची अशी घटना तुम्हाला कळली त्यावेळेस काय तुमच्या भावना? दादांची घटना कळल्यावर आमचे सगळे म्हणजे सगळं दुःख आम्हाला झालं. काय करावं ती कळलं नाही. आज 2 दिवस झाले आम्ही चुलीला पेटत नाही. दादा तुम्ही आमचे सख्खे भाऊ होता. दादा तुम्ही बारामती सोडून गेला. बारामती कोण सांभाळणार दादा? काटेवाडी कोण सांभाळणार दादा? आपलं गाव कोण सांभाळणार दादा? तुमच्या लाडक्या बहिणी आहेत दादा. तुम्ही सगळ्या बहिणींना सहकार्य केलं दादा. दादा आता काय सांगायचे तुम्हाला? दादा आम्ही जय दादाला तुमच्यासारखी साथ देऊ. दादा हर्ष दादाला आम्ही तुमच्यासारखी साथ देऊ. आम्ही सगळी त्यांना साथ देऊ. वहिनींना दादा सगळी साथ देऊ आम्ही. दादा बारामतीला तुमचा असाच आशीर्वाद राहता दादा. दादा आम्ही कामाला जायचो. दादा मुंबईला असायचो, दिल्लीला. कधी आले तर आम्ही काम करायचो. दादा आम्हाला सांगायचे हे काम केले ते काम केले. वहिनींनी आजींनी सांगितले. दादांना आमचं कौतुक वाटायचं. आम्हाला दादा म्हणायचे वहिनींना गड्यांना सगळ्या खाऊ द्या द्या, यांना धान्य द्या, यांना ही द्या. आमचे कुटुंब सगळे दादांच्या जीवावर होते. अरे दादा भरपूर केले त्याने झाला असावा की दादांना काहीतरी अपघाती झाले. दादा असे मरणार नाही तर दादा विमानाने प्रवास हमेशा करत होते. दादांना काहीतरी घात झालेला असावा आणि दादा त्याच्यातच गेले. दादाचं काही बघायला भेटलं नाही. हे मोठा घात झाला आणि घात करणार तो राहणार नाही. दादांचा झाला तसा त्याचा घात होणार आहे. दादांचा घात झाला. दादा आमचे मरू शकत नाही असे आमचे दादा तसे निगरष्टी माणूस आहे. तो एकट्या जगाचा आशीर्वाद आहे त्या दादांना. ते दादा मरू शकत नाही.